सकाळी रिकाम्या पोटी काळी मिरी खाण्याचे फायदे जाणून घेतल्यावर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. नमस्कार मित्रांनो, या खास व्हिडिओमध्ये आपले मनःपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी एका अशा छोट्या आकाराच्या पण आतून प्रचंड शक्ती असलेल्या मसाल्याबद्दल बोलणार आहे, जो जवळपास प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असतो. पण त्याचे खरे आरोग्यदायी फायदे आणि त्यामध्ये दडलेले खोल औषधी गुण फार कमी लोकांना नीट समजतात. होय, मी इथे काळी मिरीबद्दलच बोलत आहे, जी तुम्ही रोजच्या जेवणात चव आणि सुगंध वाढवण्यासाठी वापरता. पण आज मी तुम्हाला तिचे 8 पेक्षा जास्त असे आश्चर्यकारक आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले फायदे सांगणार आहे, जे ऐकून तुम्ही खरोखरच आश्चर्यचकित व्हाल आणि विचार कराल की एवढ्या छोट्या दाण्यात इतकी मोठी ताकद कशी असू शकते. बऱ्याच लोकांना ती फक्त एक तिखट मसाला वाटते, पण खरी गोष्ट अशी आहे की ती आपल्या शरीरासाठी नैसर्गिक औषधापेक्षा काहीच कमी नाही. योग्य पद्धतीने वापरल्यास ती शरीराला आतून मजबूत बनवते. मित्रांनो, काळी मिरी दिसायला जरी साधी आणि सामान्य वाटत असली तरी तिच्यात दडलेली शक्ती इतकी प्रभावी आहे की अनेक वेळा ती महागड्या अलोपॅथिक औषधांनाही मागे टाकते आणि शरीराला पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने मदत करते. सामान्यतः लोक तिचा वापर फक्त चव वाढवण्यासाठी करतात. पण जर तुम्ही आयुर्वेद आणि युनानी सारख्या जुन्या वैद्यकीय पद्धतींच्या पुस्तकांचा अभ्यास केला, तर तुम्हाला समजेल की काळी मिरीला एक अत्यंत शक्तिशाली औषध मानले गेले आहे. हजारो वर्षांपासून लोक ती विविध आजारांवर, पोटाच्या समस्या, सांधेदुखी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी वापरत आले आहेत आणि आजही अनेक घरगुती उपायांमध्ये तिचा मोठा उपयोग आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तिचे उत्कृष्ट, आश्चर्यकारक आणि आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे फायदे सविस्तर सांगणार आहे. तसेच शेवटी ती रोज कशी घ्यावी आणि किती प्रमाणात घ्यावी याबद्दलही माहिती देणार आहे, जेणेकरून तुम्हाला तिचा पूर्ण फायदा मिळेल. यासोबतच काही महत्त्वाच्या काळजीच्या गोष्टीही सांगणार आहे, जेणेकरून कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत आणि तुमचे शरीर या शक्तिशाली मसाल्याचा पूर्ण लाभ घेऊ शकेल. अनेक लोक काळी मिरी चुकीच्या पद्धतीने वापरतात, म्हणून तिचा योग्य वापर जाणून घेणे खूप आवश्यक आहे. जर आपण तिच्या इतिहासाबद्दल बोललो, तर हा मसाला जितका जुना आहे तितकाच रोचकही आहे. काळी मिरीची उत्पत्ती भारताच्या दक्षिण भागात मानली जाते आणि लोक जवळपास 4000 वर्षांपासून तिचा वापर करत आहेत. जुन्या आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये तिचे 100 पेक्षा जास्त औषधी गुण सांगितले आहेत आणि वैद्य ती अनेक रोगांमध्ये औषध म्हणून वापरत होते. तथापि, आज मी तुम्हाला फक्त 8 महत्त्वाचे फायदे सांगणार आहे, जे आधुनिक विज्ञानानेही मान्य केले आहेत आणि जे प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यावर खोल परिणाम करतात. आता आपण तिच्या पहिल्या मोठ्या फायद्याकडे वळूया, जो आपल्या पचनसंस्थेशी संबंधित आहे. काळ्या मिरीमध्ये एक विशेष सक्रिय घटक आढळतो, ज्याला पिपरीन म्हणतात. हे पिपरीन आपल्या पोटात हायड्रोक्लोरिक ॲसिडचे स्रवण वाढवते, ज्यामुळे अन्न अधिक चांगल्या प्रकारे पचते आणि पचन प्रक्रिया सुरळीत होते. आपण जेव्हा अन्न खातो, तेव्हा त्यातील प्रथिने आणि चरबी पचवण्यासाठी या ॲसिडची गरज असते. जर ते योग्य प्रमाणात तयार झाले नाही, तर गॅस, अपचन, पोटात जडपणा आणि ॲसिडिटी सारख्या समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही रोजच्या आहारात थोडीशी काळी मिरी पावडर समाविष्ट केली, तर ती पोटाशी संबंधित या सामान्य समस्यांपासून आराम देण्यास मदत करते. याशिवाय, काळी मिरी शरीरातील पोषक तत्वांचे शोषण, ॲब्झॉर्प्शन, वाढवते. पिपरीन आपल्या शरीरात जीवनसत्त्वे आणि खनिजे, व्हायटामिन्स मिनरल्स यांची बायोउपलब्धता सुधारते, ज्यामुळे शरीर त्यांना अधिक प्रभावीपणे शोषून घेऊ शकते. उदाहरणार्थ,
हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट असते, पण ते एकटं घेतल्यास शरीर त्याचे योग्य शोषण करू शकत नाही. जर हळदीसोबत काळी मिरी घेतली तर पिपरीन कर्क्युमिनचा प्रभाव अनेक पटींनी वाढवते आणि हळदीचे फायदे अधिक मजबूत होतात. याचप्रमाणे हे जीवनसत्व सी, बीटा कॅरोटीन आणि सेलेनियमसारख्या महत्त्वाच्या घटकांचेही शोषण सुधारते. त्यामुळे शरीरातील पोषणाची कमतरता कमी होते आणि एकूण आरोग्यात सुधारणा होते. आता तिच्या अँटीऑक्सिडंट गुणधर्मांबद्दल बोलायचे झाले तर तेही खूप महत्त्वाचे आहेत. आपल्या शरीरात सतत फ्री रॅडिकल्स तयार होत असतात, जे हळूहळू पेशींना नुकसान पोहोचवतात आणि त्यामुळे हृदयरोग, मधुमेह आणि कॅन्सरसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. पण काळ्या मिरीमध्ये असलेले पिपरीन आणि इतर अँटीऑक्सिडंट्स हे फ्री रॅडिकल्स निष्प्रभ करतात, ज्यामुळे आपल्या पेशी सुरक्षित राहतात आणि शरीर आतून मजबूत बनते. आता तिच्या अँटी इन्फ्लेमेटरी, सूज कमी करणाऱ्या गुणधर्मांबद्दल बोलूया. जर शरीरात दीर्घकाळ सूज, इन्फ्लामेशन राहिली तर ती संधिवात, सांधेदुखी, त्वचेची ॲलर्जी आणि नसांची कमजोरी यांसारख्या समस्यांना कारणीभूत ठरू शकते. काळ्या मिरीतील पिपरीन सूज वाढवणाऱ्या एन्झाईम्सची क्रिया कमी करते, ज्यामुळे वेदना आणि सूज हळूहळू कमी होतात. जर तुम्ही रोजच्या आहारात थोडी काळी मिरी समाविष्ट केली तर ती सांधेदुखीत आराम देते आणि शरीर हलके, सक्रिय व ऊर्जावान वाटू लागते. मित्रांनो, आतापर्यंत आपण काळ्या मिरीचे सूज कमी करणारे गुण पाहिले. आता आपण तिच्या आणखी एका महत्त्वाच्या आणि मेंदूशी थेट संबंधित फायद्याकडे वळूया. काळ्या मिरीमध्ये असलेले पिपरीन हे सक्रिय घटक आपल्या मेंदूची कार्यक्षमता वाढवते आणि मेंदूमधील न्यूरोट्रान्समिशन प्रक्रिया अधिक सक्रिय, जलद आणि कार्यक्षम बनवते. सोप्या भाषेत सांगायचे तर न्यूरोट्रान्समिशन म्हणजे आपल्या मेंदू आणि संपूर्ण नर्व्हस सिस्टीममध्ये संदेश पाठवण्याची आणि घेण्याची सतत चालणारी प्रक्रिया होय. जेव्हा ही प्रक्रिया योग्य आणि सुरळीत चालते, तेव्हा आपली विचार करण्याची क्षमता सुधारते, स्मरणशक्ती तीक्ष्ण राहते, नवीन गोष्टी शिकण्याची क्षमता वाढते आणि आपला प्रतिसाद देण्याचा वेगही वाढतो. हा फायदा विशेषतः वाढत्या वयातील लोकांसाठी अधिक महत्त्वाचा ठरतो. वय वाढत असताना मेंदूतील न्यूरॉन्स कमकुवत होऊ लागतात आणि त्यामुळे विस्मरण, अल्झायमर आणि डिमेन्शिया यांसारख्या समस्या वाढू लागतात. म्हणूनच जर काळी मिरी रोजच्या आहारात थोड्या प्रमाणात घेतली तर ती मेंदूला आतून मजबूत करते, जुन्या आठवणी जपण्यास मदत करते आणि मेंदूला दीर्घकाळ सक्रिय ठेवते. नियमित वापरामुळे मेंदू अधिक स्पष्ट, क्लॅरिटी होतो, गोंधळ कमी होतो आणि मानसिक थकवाही हळूहळू कमी होऊ लागतो. आता आपण वजन नियंत्रण, वेट मॅनेजमेंट आणि फॅट लॉसशी संबंधित तिच्या उत्कृष्ट फायद्यांबद्दल बोलूया. अनेक वैज्ञानिक संशोधनांमध्ये हे स्पष्ट झाले आहे की काळ्या मिरीमध्ये असलेले पिपरीन कंपाऊंड आपल्या शरीरात नवीन फॅट सेल्स तयार होण्याची प्रक्रिया मंद करते. त्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी साठत नाही आणि हळूहळू वजन आपोआप नियंत्रित राहू लागते. काळ्या मिरीमध्ये थर्मोजेनिक गुणधर्मही असतात, म्हणजे ती शरीराचे तापमान थोडे वाढवते. जेव्हा शरीराचे तापमान थोडे वाढते, तेव्हा कॅलरी बर्निंग वाढते, मेटाबॉलिझम वेगवान होतो आणि फॅट लॉस जलद होऊ लागतो. जे लोक वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्यासाठी सकाळी कोमट पाण्यात एक चिमूट ताजी भरडलेली काळी मिरी घेणे खूप फायदेशीर मानले जाते. यामुळे पोट हलके आणि आरामदायक वाटते. आता आपण त्वचेच्या फायद्यांकडे वळूया. काळ्या मिरीमध्ये नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे त्वचेला पिंपल्स, इन्फेक्शन आणि सूज यांसारख्या समस्यांपासून वाचवतात. सामान्यतः मुरूम, ॲक्नी हे बॅक्टेरियामुळे होतात आणि काळ्या मिरीतील अँटीबॅक्टेरियल घटक हे बॅक्टेरिया नष्ट करण्यास मदत करतात.
चेहऱ्यावर हलक्या प्रमाणात वापरल्यास त्वचेचे पोर्स स्वच्छ होतात आणि लालसरपणा व सूज कमी होते. त्यामुळे चेहरा अधिक स्वच्छ, मऊ आणि नैसर्गिकरित्या तेजस्वी दिसतो. तुम्ही घरी एक सोपा फेस मास्कही तयार करू शकता. त्यासाठी एक चिमूट ताजी भरडलेली काळी मिरी घ्या. त्यात थोडे घी मिसळून पेस्ट तयार करा आणि ती चेहऱ्यावर लावा. साधारण 10 मिनिटांनी स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे त्वचा डिटॉक्स होते आणि रक्तप्रवाहही सुधारतो. आता आपण श्वसन प्रणाली, रेस्पिरेटरी सिस्टम म्हणजे श्वास, घसा आणि फुफ्फुसांच्या आरोग्याबद्दल बोलूया. हवामान बदलल्यावर खोकला, सर्दी, घशात खवखव किंवा कफ साचणे ही सामान्य समस्या असते. काळी मिरीला नैसर्गिक एक्सपेक्टोरंट मानले जाते, म्हणजे ती साचलेला कफ सैल करते आणि बाहेर काढण्यास मदत करते. त्यामुळे श्वास घेणे सोपे होते आणि घसा स्वच्छ वाटतो. एक सोपा घरगुती उपाय असा आहे की एक ग्लास कोमट पाणी घ्या. त्यात एक चिमूट काळी मिरी पावडर आणि एक छोटा चमचा मध घालून हळूहळू प्या. यामुळे खोकला आणि घशातील जळजळ लवकर कमी होते. आता तुम्हाला समजलेच आहे की काळी मिरी किती शक्तिशाली आहे, तर ती रोजच्या जीवनात योग्य पद्धतीने कशी वापरावी हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. सर्वप्रथम, ताजी भरडलेली काळी मिरी जास्त प्रभावी असते. कारण बाजारातील तयार पावडरमध्ये पिपरीन आणि आवश्यक तेलांचे प्रमाण कमी झालेले असते. जर तुम्ही ती घरीच ग्राइंडरमध्ये भरडून वापरली, तर तिचा फायदा अनेक पटींनी वाढतो. तुम्ही ती साल, दही, भाजी किंवा कोमट पाण्यात मिसळून घेऊ शकता. प्रत्येक पद्धत फायदेशीर आहे, फक्त प्रमाणाचे भान ठेवणे गरजेचे आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रमाण. काळी मिरी कधीही जास्त प्रमाणात घेऊ नये. एक चिमूट पुरेशी असते. जास्त प्रमाणात घेतल्यास शरीरात उष्णता वाढू शकते, ज्यामुळे पित्त, ॲसिडिटी किंवा पोटात जळजळ होऊ शकते. साधारणपणे ती बहुतेक लोकांसाठी सुरक्षित असते. पण ज्यांना अल्सर, आतड्यांचे घाव, जास्त ॲसिडिटी, पाईल्स, रक्तस्रावाचे विकार आहेत किंवा जे ब्लड थिनिंग औषधे घेतात त्यांनी आधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जर योग्य प्रमाणात आणि नियमितपणे तिचा वापर केला, तर काळी मिरी फक्त एक मसाला नसून नैसर्गिक औषधासारखे काम करते. ती तुमचे आरोग्य, रोगप्रतिकारक शक्ती, त्वचा आणि मेंदू यांना एकाच वेळी मजबूत करते आणि शरीराला आतून तंदुरुस्त व सक्रिय ठेवते. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल, तर नक्की शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी आमच्याशी जोडलेले राहा. धन्यवाद.